बघा, आज आपण बघणार आहोत अपूर्णांकांवरील क्रिया. त्यापूर्वी आपण बघणार अपूर्णांक म्हणजे काय. तिकडे बघ. ही आहे एक भाकरी, सर्वांना माहिती आहे. आता ती भूमिकाची भाकरी म्हणून ती काय पूर्णपणे गोल आलेली नाही. प्रॅक्टिस करते. ज्या दिवशी पूर्ण प्रॅक्टिस होईल त्या दिवशी भूमिकाची भाकरी पूर्ण गोल. आई गेली शेतावर कामाला, भूमिकाने बनवली भाकरी. आणि काय झालं, 3:30-4 वाजता दुपारच्या जेवणानंतर पुन्हा तिला भूक लागली. तिने ती भाकरी डब्यात आणलेली होतीच. तितक्यात यश आला. कोणाला? यश. यश म्हटलं मला पण पाहिजे. मग तिने काय केलं, 2 तुकडे केले. भाकरी किती होती? 1. तिचे तुकडे किती केले? 2. त्याच्यानंतर परत जय आला. मग तिने काय केले? 4 तुकडे केले. 4 तुकडे. आता भाकरी किती होती? 1. तुकडे किती केले? 4. बघा, त्यापैकी तिने 1 तुकडा दिला जयला, 1 दिला यशला आणि 1 तिने खाल्ला. तरी पण 1 तुकडा शिल्लक राहिला. 1 तुकडा तिने खाल्ला पण तिला भूक जास्त होती म्हणून तिने काय केला, हाही तुकडा संपवून टाकला. मग आता भूमिकाने किती तुकडे खाल्ले? 2. बघा, भूमिकाने किती तुकडे खाल्ले? 2. एकूण तुकडे किती केले होते? 4. बघा, ही अखंड भाकरी आहे का? अखंड भाकरीचे किती तुकडे केले? 4. त्यापैकी भूमिकाने किती खाल्ले? 2. हे अशी मांडणी करतात, माहिती आहे ना? या मांडणीचा अर्थ काय होतोय की एक भाकरी होती, त्या भाकरीचे 4 तुकडे केले. त्या 4 तुकड्यांपैकी 2 तुकडे भूमिकाने खाल्ले, असा याचा अर्थ होतो. म्हणजे पूर्ण भाकरी खाल्ली का तिने? नाही खाल्ली. तिने एका भाकरीचे 4 तुकडे केले, त्यातले 2 तुकडे तिने खाल्ले. म्हणजे किती भाकरी खाल्ली रे तिने? अर्धी. बरोबर. ही अशी जी मांडणी असते त्याला अपूर्णांक असे म्हणतात. जयने किती खाल्ली? 1 तुकडा खाल्ला. किती पैकी? 4 तुकड्यांपैकी. यशने किती तुकडे खाल्ले? 1. किती तुकड्यांपैकी? 4. इथे याचा अर्थ काय, एक भाकरी आहे, तिचे 4 तुकडे, त्यापैकी 1 तुकडा खाल्ला. इथे पण तोच अर्थ आहे, एक भाकरी आहे, तिचे 4 तुकडे केले समान, त्यापैकी 1 तुकडा यशने खाल्ला. समजलं? अशा मांडणीला काय म्हणतात? अपूर्णांक असे म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? हो. आता जाऊया पुढे. हे मी पुसतो आणि आता आपण जाऊया अपूर्णांकांवरील क्रिया. आता मुख्य जो आपला टॉपिक आहे त्याच्याकडे आपण. पहिला जो टॉपिक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. वाचायचंय माझ्या मागे. काय लिहिलंय मी?
वाचायचंय. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशांधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणतात ते बघा आता. याला पूर्णांक म्हणतात. हे तर आपण शिकलो. याला अपूर्णांक, याला पूर्णांक असे म्हणतात. मग याचं वाचन कसं करणार? 3 पूर्णांक 2/5. करा वाचन. 3 पूर्णांक 2/5. आता याचं काय करायचं आपल्याला? अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचंय. याला रेषेच्या वर चलवंत असतो, याला अंश म्हणतात, याला छेद म्हणतात, याला पूर्णांक म्हणतात. काय करायचंय? अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. उदाहरणार्थ बघा, 6/4. आता इथे अंश मोठा आहे की छेद मोठा आहे? वरच्या संख्येला अंश म्हणतात आणि खालच्या संख्येला छेद म्हणतात. अंश मोठा आहे, मग याला काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक. काय म्हणतात याला? असा अपूर्णांक की ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा असतो. आलं लक्षात इथपर्यंत? आता बघूया आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. एकदम सोपं आहे. आधी पूर्णांक घ्यायचा. पूर्णांक किती आहे? किती आहे? 3 3. गुणाकाराचं चिन्ह करायचं. मग घ्यायचा छेद. किती आहे तो छेद? 5 5. या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यात मिळवायचा आहे अंश. अंश किती आहे? 2 किती आहे? 2. समजलं ही मांडणी? हो. छेदामध्ये 5च्या 5 जसेच्या तसे लिहायचे. काय कृती केली मी? आधी पूर्णांक घेतला, त्याच्यानंतर छेदातले 5 गुणाकारात लिहिले, नंतर बेरीज केली आणि हा जो अंश होता तो इथे लिहिला. हे 3, 5, 2 कुठून आले समजलं का तुम्हाला? 3 हा पूर्णांक आहे, 5 हा छेद आहे आणि हे 2 काय? अंश आहे. छेद आणि पूर्णांक यांचा गुणाकार, त्याच्यात अंश मिळवला आणि छेद 5 होता तो जसाच्या तसा इथे लिहिला. आता करा बरं ही कृती. 3 आणि 5 यांचा गुणाकार नैना सांगेल किती होईल? तो सांग नवना. गुणाकार करायचा आहे. 3 गुणिले 5. बेरीज नाही करायची. तू सांग वैष्णवी. भूमिका. ठीक आहे, आणखीन सोपं सांग. 3चा पाढा प्रत्येकाला येतो? गुणिले किती आहे? 5. 3चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा. 15. आता येते 3 5 15. आता पुढे किती मिळवायचे त्याच्यात? 15 मध्ये 2 मिळवले, किती झाले? 17. अंशात 17 आणि छेदात किती लिहिणार आहे? झाला का अंश अधिक छेद कमी? छेद लहान, अंश मोठा झाला. इथपर्यंत आलं लक्षात?